तर जो शौर्यस्तंभ होता तो तिथं होता. त्या शौर्यस्तंभापासून या रस्त्याने आपण आत्ता इकडे चालत आलो आहे. आणि समोर जे बघताय तुम्ही ते पण शिवकालीन मंदिरं आहेत काही, जी अतिशय सुंदर परिस्थितीमध्ये आणि सुंदर आकारामध्ये आहेत अजून पण. तर ती आपण पाहूयात आता. तिकडे जाण्यासाठी तुम्हाला हा असा रस्ता दिसेल जिथून आपण जाऊ शकतो. आणि पलीकडे जसं बघताय तुम्ही नदी आहे. हा इकडचा एरिया जरा चांगला जतन केलेला आहे, कारण इकडे कंपाऊंड वगैरे केलेलं आहे. तर इथे बोर्ड लावलेला आहे. समोर जे दोन मंदिरं दिसत आहेत ती आहे लक्ष्मीनारायण पाताळेश्वर मंदिर आणि बाळेश्वर मंदिर. आणि उजव्या हाताला हे जे दिसतंय हे आहे हत्तीमोठ. आणि दुसऱ्या बाजूला पण ही जी दुसरी मोठ दिसते ही पण हत्तीमोठच आहे. तर अशा दोन प्रकारच्या मोठी बाराव पाणी साठवण्याचं साधन इथं केलेलं होतं. तर आता आपण आतमध्ये जाऊया. जाण्यासाठी तुम्हाला एक लिमिटेड गेट असं ओपन दिसेल, जिथून आपण आतमध्ये जाऊ शकतो. पलीकडे काही नवीन बांधकाम केलेलं आहे. विस्तृत आहे, बरंच मोठं, बरंच विस्तृत हे ठिकाण आहे. मंदिराची बाहेरची बाजू ही अशी दिसेल तुम्हाला. आणि शेजारी पसरलेलं हे नदीचं असं पात्र. आणि समोर हे दुसरं मंदिर. मंदिराची सुबकता पाहू शकता तुम्ही बाहेरून. एवढं छान कोरीवकाम केलेलं आहे इथं. मंदिरात जाण्यासाठी इकडून पण पायऱ्या आहेत. आणि साईडून तुम्ही बघाल तर असं कोरीवकाम, छोट्या छोट्या चौकटी, अशी शिल्पे या मंदिरावर कोरलेली आहेत. अतिशय सुंदर अवस्थेत ही शिल्पे अजूनही आहेत. कुठलीही मोडतोड, जीर्ण वगैरे काहीही झालेलं नाही आहे. थोडीफार काही गोष्टी आहेत ज्या अशा जीर्ण झाल्यात, पण बाकी 100% म्हणलं तरी, 90% म्हणलं तरी या मंदिराचं जे अस्तित्व आहे ते जिवंत आहे. आणि हे असंच जिवंत राहावं, याचं असंच संगोपन व्हावं हीच आपण इच्छा करू. आणि होऊ शकेल तेवढी मदत आपण या कार्यासाठी करूया. या साईडला तुम्ही इथं पाहू शकता शिल्प. एवढं छान कोरीवकाम दगडामध्ये केलेलं आहे. आणि ही अशी शिल्प आहेत. खिडक्यांचं डिझाईन बघा तुम्ही. छोट्या छोट्या खिडक्या किती छान कोरीवकाम केलेले आहेत. खाली हत्ती वगैरे कोरलेले आहेत. आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय आहे ते.
मंदिराची उजवी बाजू तुम्हाला मी आत्ता दाखवत आहे. तर इथून आपण बघू शकतो, इथून ही जी कमान आहे, इथून आतमध्ये हा दरवाजा आहे. तर या दरवाज्यातून आपण हे डिझाईन बघू शकतो. दरवाजाच्या कडेला वरच्या साईडला पण अशी डिझाईन आहे. खूप जास्त सुबक कोरीव काम इथं केलेलं आहे. आणि ही जसं तुम्हाला मगाशी दाखवलं, छोट्या छोट्या चौकटी डिझाईन वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तिथं बघू शकता तुम्ही. बाकी काही चौकोन आहेत, काही छोट्या छोट्या वेगवेगळ्या डिझाईन पण आहेत. कोरीव काम बघा, डिटेल. आतमध्ये जाऊया. आतमध्ये असे हे 4 मोठे मोठे खांब आहेत आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये असे खांब आहेत आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये अशा खिडक्या आहेत. इथे आतमध्ये मंदिर आहे. तर इथे अशी शिल्पे कोरलेली आहेत. इथं खूप जास्त कोरीव काम केलेलं आहे. बघू शकता. खूप जास्त डिटेल आणि सुंदर कोरीव काम या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आणि इथं आतमध्ये खूप जास्त अंधार आहे. तिथं आपण बघू शकतो आतमधलं कोरीव काम बघा तुम्ही. खूप जास्ती सुंदर कोरीव काम इथं केलेलं आहे. पण आता लाईट पुरणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला दिसेल कदाचित. हे पहा. आणि इथे एक देवाची मूर्ती बसवलेली आहे.
आपलं हे मंदिर पाहून झालेलं आहे. आता आपण या समोरच्या मंदिराकडे चाललेलो आहे. तर इथे जाण्यासाठी इथूनच वाट आहे. संपूर्ण दगडातील बांधकाम. याचा जो छत आहे तो छत निघालेला आहे, उद्ध्वस्त झाला आहे आपण म्हणू शकतो. जीर्ण होऊन पडला असेल, काही झालं असेल माहिती नाही आपल्याला. आणि सध्याच्या कंडिशनला फक्त समोर जे दिसतंय तेवढं मंदिर शिल्लक आहे. तर आता आपण इथून आतमध्ये जाऊ शकतो. अतिशय छान सुंदर असं हे देखील मंदिर अजून पण चांगल्या अवस्थेत आहे. फक्त हे पहा, इथलं जे डिझाईन आहे सेम त्या मंदिरासारखंच आहे. फक्त इथं आतमध्ये महादेवाची पिंड आहे, तिथं आतमध्ये काहीच नाही आहे. एकाचं नाव बाळेश्वर आहे, दुसऱ्याचं नाव पाताळेश्वर आहे. दोन्ही पण महादेवाचेच मंदिर असणार आहेत. फक्त ज्या ठिकाणी पिंड आहे तिकडे नाही आहे. इथं पण कोरीवकाम तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर देखणं कोरीवकाम या ठिकाणी केलेलं आहे. या देखील इथला जो वरचा जो छत होता तो निघून गेला आहे. जसं की तिथं अजून पण आहे तसा आहे. इथला कदाचित छत सगळा पडलेला आहे. आत्ता फक्त एवढंच काही हे जे खांब आहेत एवढं शिल्लक आहे. यादवकालीन मंदिरं आहेत ही. इथं हिंदी संस्कृती, हिंदू लोक आधी इथं राहत होते, त्यामुळंच ही महादेवाची मंदिरं इथं अजूनही आहेत. नंतर औरंगजेब बादशाह त्यांनी इथं राज्य केलं, पण त्याच्या आधी हिंदुत्व हीच इथं होतं, दुसरं काही नव्हतं. अशा ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथं सुंदर सुंदर कोरीवकाम अजूनही आहे. प्रत्येक खांबावरती वेगवेगळी डिझाईन आहे. इकडचा काही भाग जीर्ण होऊन कम्प्लिटली पडलेला आहे. आणि ही आपली नदी, विशाल पात्र वगैरे असलेली. या साईडला सगळी जलपर्णी आहे. थोडं तिकडं चांगलं पाणी आहे. बाकी मंदिराचं तुम्ही हे पाहू शकता, एक बेसमेंट जवळपास एक 3 ते 4 फुटाच्या आसपास हा भाग रुंद आहे. म्हणजे एवढा जाड, एवढा मोठा लेयर याचा होता. जसं की इथं दिसतोय, हा दिसतोय तो तसा होता, तो पडला आहे. म्हणजे याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की हे मंदिर किती जुनं असेल. चला आपण आतमध्ये जाऊया आणि महादेवाचं मंदिर दर्शन घेऊया. या ठिकाणी चांगला उजेड आहे, भरपूर उजेड आहे इथं. हे वरचं छत असं दिसतंय तुम्हाला. आणि इथे महादेवाची पिंड. या साईडला दिवा ठेवण्यासाठी दिवा आहे, एक दगडाचा दिवा आहे तो पण. हे पहा, चला महादेवाचं दर्शन घेऊ आपण आणि मग तुम्हाला बाहेरचा एरिया पण दाखवतो. मंदिराच्या साईडचा जो परिसर आहे, मंदिराची जी बाहेरची बाजू आहे तुम्हाला दाखवतो आता मी. इथं पण खूप छान शिल्प वगैरे कोरलेली आहेत. आणि पाठीमागचा जो पोर्शन आहे तो अजूनही आहे तसा आहे, खूप चांगल्या अवस्थेत आहे. कुठेही पडझड झालेली नाही. थोडीफार अशी या साईडची पाठीमागची थोडीफार दगडं निघालेत. बाकी पुढून अत्यंत उत्कृष्ट परिस्थितीमध्ये अजूनही हे मंदिर आहे. अतिशय सुंदर कोरीव असं हे मंदिर. आणि इकडे
ही नदी. इथे बसण्याची पण खूप छान उत्तम सोय केलेली आहे. चैत्र महिना चालू झाला आहे. झाडांना नवी पालवी फुटलेली आहे. काही अवशेष खाली पडलेले. तर अशा प्रकारे हे दुसरं मंदिर पण आपलं पाहून झालं आहे. आता खूप जास्ती ऊन पडलेलं आहे. दुपारचे 12 वाजलेत. माझं खूप डिहायड्रेशन झालेलं आहे. त्यामुळे आता मी ते झाडाखाली जाऊन तिकडं निवांत थोड्या वेळ बसणार आहे आणि मग आपण आपल्या घराकडे निघूया. या परिसरातील हे जी 2 विशेष मंदिरं होती ती आपली बघून झालेत आणि शंभू महाराजांची शौर्यस्थळ आपलं पाहून झालं आहे. तर अशा प्रकारे जो आपला हा बघण्याचा हेतू होता तो कंप्लीट झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. या मंदिराबद्दल अजून तुम्हाला काही माहिती असेल किंवा जे कोणी लोक असतील याची सांभाळ करणारे त्यांनी अतिशय चांगल्या स्थितीमध्ये हे 2 मंदिरं तरी जतन केलेली आहेत याचा आपल्याला अभिमान आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आपला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.